का नाही? येस सर. काय अभ्यास करताय तर खूप वेळ? काय करता? सुट्टी एन्जॉय करताय ना का नाही? एन्जॉय करताय ना? ओके, चालेल. तर हॅलो. मागच्या लेक्चर बोल. हॅलो सर, ते फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ते कळालं नाही. कुठलं कळालं नाही? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. नाही, हे म्हणतोय ना तू? हा. हे आपल्याला सोडवायचं आहे आज. मी तुम्हाला सोडवायला सांगितलेलं. कोणी सोडवलेलं? काय केलेलं का नाही? ते कसं करायचं एकदा सांगा. कसं करायचं? कोण सांगणार मला कसं करायचं ते? हॅलो, कसं करायचं ते कोण सांगणार मला? कोण हेल्प करणार? जनरी काय करा बघा, याच्यामध्ये ही लाईन पुढे वाढवा. 2 मिनिट. त्याच्यावर दिसत नाही ते मी लाल काढतो. लाल पण कसं येत नाही? 2 मिनिट. इथे कसं दिसत नाही? तुम्हाला दिसते लाल काढलेली मी लाईन? हो. नाही दिसत आहे ना? ही लाईन वाढवायची बघा इथे. इथे कशी इथे लाईन होते. व्हाईट काढून बघूया. काय झालं? अरे पाठीमागे जाते. ओके, 2 मिनिट. काय दिसत नाही कशी माहित नाही इथे. हे आपण बॅकला पाठवूया. बॅकग्राऊंड. ओके, आता दिसते तुम्हाला, पण मोठी नाही होणार ते. मला बहुतेक काढावं लागणार ते. ओके, आपण दुसरीकडे काढूया, कारण त्याच्यामध्ये मला चेंजेस करता येत नाहीये. ओके, त्या याच्यावर होत नाही. का होत नाही माहित नाही. कोणी ट्राय केलेला का हा क्वेश्चन? कोणी ट्राय केलेला हा क्वेश्चन? ओके, केलेला का? होय नाही बोला ना. नाही तर नाही केलेला. हॅलो, आवाज येत नाही माझा बहुतेक कुणाला. असं काहीतरी दिलेलं आहे बघा. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. मी इथे काढलं, कारण त्याच्यामध्ये ऍड करता येत नाही मला. ओके, हे दिलं, हे दिलं. आता आपल्याला काय काय दिलंय बघा. हा जो अँगल आहे तो 150 दिलाय. त्याच्यावरनं हा अँगल काढू शकतो मी. काढू शकतो. हा अँगल काढू शकतो का? हा अँगल गुरु बोल की रे. हा अँगल काढू शकतो. येस सर. किती येणार? हा स्ट्रेट अँगल झाला ना. स्ट्रेट अँगल म्हणजे हा किती असणार? हॅलो, 30 डिग्री. 30 डिग्री असणार. आता ही मी काय करतो सांगा, एक्सटेंड करतो. ही एक्सटेंड करूया. नंतर ही पण पाहिजे तर एक्सटेंड करूया आपण. ओके, आणि आपल्याला आता काय दिले सांगा. हा दिलेला आहे अँगल. हा 140 दिलेला आहे. हा 130 दिलेला आहे. त्याच्यावरनं हा अँगल काढू शकतो मी. काढू शकतो. हा किती? हा पण स्ट्रेट अँगल झाला ना. हा किती आहे ना? 50 डिग्री. 50 डिग्री आहे ना. आता हा मला माहित आहे, त्याच्यावरनं हा काढू शकतो मी. हा पण स्ट्रेट अँगल आहे ना. हॅलो, हा 140 आहे, तर हा किती असणार सांगा पटकन. 40 डिग्री. 40 डिग्री. सगळ्यांना नाही समजलाय. आता हा 40 माहित आहे, हा 50. हा ट्रायंगल कन्सिडर करा. हा ट्रायंगल आहे ना, त्याच्यामध्ये काय सांगा, हा 40 डिग्री आहे, हा 50 डिग्री आहे, तर हा किती असणार सांगा. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इक्वल टू किती असतात? 180 असतात. त्याच्यापैकी 50 आणि 40 झाले, तर मग हा किती येणार सांगा? 90 येणार. हा 90 आहे म्हणजे हा किती येणार? 90 आहे. आता बघा, हा 90 झाला, हा 30 झाला, त्याच्यावरनं हा काढू शकतो मी. किती असणार?
70 डिग्री. 70 आहे ना, हा 90 आहे, हा 60 आहे, 30 आहे, हा किती येणार? 60 डिग्री. 60 डिग्री. हा 60 आहे तर हा किती येणार सांगा? ही वजाबाकी येत नाही सगळ्यांना. किती आहे ना? हा स्ट्रेट अँगल आहे ना, स्ट्रेट अँगल आहे ना, हा स्ट्रेट अँगल आहे. हा 60 असेल तर हा किती असणार? एवढा वेळ. हा किती? 120 डिग्री. 120 डिग्री. झालं आन्सर. तुम्ही आलं आन्सर. नाही समजलं? सगळी स्ट्रेट अँगलच प्रॉपर्टी होत्या बघा, सगळीकडे स्ट्रेट अँगल प्रॉपर्टी आणि ट्रँगलची प्रॉपर्टी वापरली आणि काही वापरलं नाही. समजलं काय? परत सांगू मी? हॅलो, समजलं? होय नाही बोला ना. ओके ओके. तर हा प्रॉब्लेम मी पाठवलेला, कोणी ट्राय केलेला? मी ग्रुपवर आज पाठवलेला. आपल्याला काही दिलेलं नाहीये आणि एक्सची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. तर मागच्या लेक्चरचं सगळ्यांना समजलेलं? सगळ्यांना? आता आतमध्ये आहे त्याला काय म्हणणार बघा? 1 2 3 4 5 6 7. 7 ला काय म्हणतात माहिती आहे? सप्तकोन, किंवा त्याला काय म्हणतात? काय म्हणतात इंग्लिश मध्ये माहित आहे? 3 असेल तर ट्रँगल म्हणतात, बरोबर आहे ना? साईड 3 असेल तर ट्रँगल म्हणतात. ओके. 4 असेल तर काय म्हणतात त्याला? क्वाड्रिलॅटरल म्हणतात. 5 असेल तर त्याला काय म्हणतात? हेक्सागॉन. मराठीत सांगितलं आले पंचकोन, पेंटागॉन, बरोबर आहे ना? 6 असेल तर त्याला काय म्हणतात? माहिती आहे कोणाला? हेक्सागॉन. आणि 7 असेल तर त्याला काय म्हणतात? 7 असेल तर त्याला काय म्हणतात? कोणाला माहित आहे? हा, काय म्हणतात? हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉन. एक काम करायचं बघा, सगळं 8 9 पर्यंत लिहून काढायचं. गुगलवर चला, कशाही पण चला, आणि सगळं काय करायचं सांगा? 5 असेल तर काय म्हणतात? मराठीमध्ये पाहिजे, मराठीमध्ये काढा. 6 असेल तर काय म्हणतात? 7 असेल तर काय म्हणतात? 8 असेल तर काय म्हणतात? 9 असेल तर काय म्हणतात? आणि 10 असेल तर काय म्हणतात? इथपर्यंत लिहून काढायचं. समजलं? ओके. आणि एक शब्द लक्षात घ्या, रेग्युलर. रेग्युलर आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मागच्या वेळी पण मी सांगितलेलं, रेग्युलर म्हणजे सगळ्या साईड इक्वल लेंथच्या असतात, त्याला रेग्युलर म्हणतात. मी काय म्हणतो, लक्ष आलं? समजलं? मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं, बरोबर आहे? त्या लेक्चरला आपण बघितलेलं, बरोबर आहे? हॅलो सर, हे एक्स ची व्हॅल्यू काढायचं हार्ड झालंय. दोन मिनिट ना, एक कोणतरी कॉल येतो. ओके. तर आपण काय केलेली, किती साईड आहेत त्या बघायच्या. बघितलेलं नाही आपण? का नाही बघितलेलं? हॅलो, टोटल अँगल किती असतात ते बघितलेलं, बरोबर ना? मी परत सांगू का? काय समजलेलं आहे सगळ्यांना? हॅलो, हे समजलेलं सगळ्यांना का नाही? हॅलो, आवाज नाही येत माझा? येतो. जर 4 असेल, 4 बाजू असेल तर आपण काय काढलेलं सांगा? त्याच्यासाठी फॉर्म्युला काय यूज केलेला? कोण सांगतं? कोण सांगतं? हा सांग, काय यूज केलेला? टोटल अँगल्स काढण्यासाठी काय केलेलं आपण? 2n पटकन मायनस, कोणी नाही, सगळे विसरलाय. आणि त्याला काय करायचं? 90 ने मल्टिप्लाय करायचं. आता समजा 4 बाजू आहेत, 4 म्हणजे 8 झाले, 8 मायनस 4 किती आले? 4 झाले. 9 4 36, म्हणजे टोटल अँगल याचे 36 असणार, 360 असणार. ओके. तेच जर 5 बाजू असेल तर टोटल अँगल किती असणार सांगा? सम ऑफ अँगल्स किती असणार?
5ची व्हॅल्यू काढायची. 5 टू जा 10, 10 मायनस 4 किती आता 6, 9 6 जा काय होणार आहे 54. म्हणजे किती अँगल असणार टोटल? 540 असणार. हे परत सांगायला पाहिजे का? हॅलो, सर ते बस मला 2 नाही समजलं. नाही समजलं? ओके, इथे बघा, मागच्या लेक्चरला नव्हता. मग मागच्या लेक्चरला समजलं नाही तर कशाला नाही विचारलं मला? हॅलो सर. हा, इथे बघा 6 साईड्स आहेत आणि आपल्याला काय काढायची? इंटरनल अँगल. इंटरनल म्हणजे आतले अँगल. इंटरनल म्हणजे कुठले सांगा? हे अँगल. हे टोटल किती होतं ते मला काढायचं आहे. तर आपल्यासाठी काय करायचं? किती साईड्स आहेत त्याला आपण एन म्हणतो. किती साईड्स आहेत त्याच्यामध्ये बघा? साईड्स किती आहे? साईड्स किती आहेत? 5 6 6. मग मी काय करणार सांगा? इथे 6 लिहिणार आणि 2n म्हणजे किती होणार सांगा? n ची व्हॅल्यू 6 झाली तर काय होणार सांगा? n ची व्हॅल्यू 6 झाली तर काय होणार? 12 होणार. 12 होणार. त्याच्यामधनं 4 वजा करायचे. किती होता? 8 होतात. आणि त्याला मल्टिप्लाय बाय 90 करा. किती होता? 720 होता. फॉर्म्युला काय सांगा आपला? 2n मायनस 4 ची व्हॅल्यू काढायची आणि त्याला मल्टिप्लाय बाय 90 करायचं. ओके, 720. हा, समजलं काय ते? 720. आता मला सांगा 7 बाजू असेल तर टोटल किती असणार सांगा? आता तरी समजलं? होय. हा, 7 बाजू असेल तर सम ऑफ अँगल्स किती असणार सांगा? काय काय? 7 बाजू असेल तर किती असणार आहे? 7 बाजू असेल तर सम ऑफ अँगल किती असणार आहे? पटकन सांगा ना. 14 मायनस 4 10 इंटू 9 म्हणजे किती होणार सांगा? 900. 900 होणार. समजलं? 8 बाजू असेल तर 900. कोणी मगाशी समजलं नाही म्हणून सांगितलं होतं. सांगा बघूया. समजलं का त्यांना? 8 बाजू असेल तर किती होणार सांगा? 8 बाजू असेल तर किती होणार सांगा? 8 2 16 16 मायनस 4 12 12 इंटू 9 इज इक्वल टू 1080. 80. समजलं? हे काय होते सांगा? सम ऑफ हे काय होते सांगा? हो सर. सम ऑफ ऑल अँगल. इंटरनल अँगल. हा, इंटरनल म्हणजे आतले अँगल. लक्षात येते ना? आता कोणाला समजलं नाही तर सांगा. परत आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं का म्हणे? समजलं सर, समजलं. सगळ्यांना समजलं? सर मला नाही समजलं. काय समजलं नाही सांग तुला? सर हे त्याच्यामध्ये किती साईड्स आहेत ते का शोधून काढायच्या? साईड्स किती आहेत शोधून काढल्या. 6 काढल्या तर यांच्या जागी 6 घालायचं. 2 इंटू 6 मायनस 4 करायचं. हे तर की नाही तुला येत नाही? हा, येतं की नाही करायला? हॅलो, हा, मग झालं ना. मग काय समजणार काय? 6 दुनी 12 12 मायनस 4 होणार 8 होणार. त्याला 9 ने मल्टिप्लाय करायचं. ओके सर. समजलं आता? हा, बोल. ते एक्स ची व्हॅल्यू कसं काढायचं मला कळालं. यच नाही, मी यन म्हणतो. यन आहे तो. त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काय असं? किती बाजू आहेत त्या मोजायच्या, त्याला यन म्हणतो आपण. सर ते नाही, एक्स ची व्हॅल्यू कसं काढायची? कुठली एक्स ची व्हॅल्यू कुठे काढायची? कुठल्या याची म्हणते तू? हा प्रॉब्लेम. हा, या प्रकारचे येत हा, नाही. मग आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय ना. आता इथे मी तुमचं त्याच्यासाठी क्लिअर करतोय. आता हेक्सागॉन किंवा कुठलाही पॉलिगॉन घेतला ना तर त्याच्या समोर जर रेग्युलर वापरला ना शब्द रेग्युलर, याचा अर्थ होतोय काय सांगा? हे सगळे अँगल इक्वल असणार. याची टोटल किती होते सांगा? 6 बाजू असेल तर टोटल किती होते? किती मिळाले आपल्याला? 720. आणि ते जर सगळे अँगल इक्वल आहे म्हणून सांगितलं तर मी कसे काढणार सांगा? प्रत्येक अँगल कसा काढणार? त्याला डिवायडेड बाय काय करणार?
किती अँगल्स आहेत? 1 2 3 4 5 6. किती अँगल्स आहेत? 6 अँगल्स आहेत. मग डिवायडेड बाय 6 करणार. हे प्रत्येक अँगल किती होणार सांगा? 120 होणार. नाही समजलंय? हॅलो, बोला ना. हे नाही समजलं की समजलं. नाही? समजलं अरे, सर किती अँगल आहे मला सांग. तुझ्याकडे 20 रुपये आहेत, ते 4 जणांना वाटायचे, तर काय करणार तू? समान यायला पाहिजे. काय करणार? 20 divided by 4 is equal to 5. डिवाइड 20 डिवायडेड बाय 4 करणार. प्रत्येकाला काय येणार? 5 रुपये एकेकाला. पाय ना. आता माझ्याकडे 720 रुपये आहेत, ते 6 जणांना द्यायचे, इक्वल द्यायचे, तर मी काय करणार? 720 divided by 6 is equal to 120. 90 रुपये. 90 रुपये 8 जणांना. 90 येते. वा रे वा. 720 डिवायडेड बाय 6 केलं की 90 रुपये येतात. कसं सॉरी काढणार? सॉरी किती येतात? 120. 120 येतात. मग याच्यामध्ये न समजण्यासारखं काय सांग आता? हॅलो, याच्यामध्ये न समजण्यासारखं काय आहे? समजला काय का? ओके. होय. आता तसाच प्रॉब्लेम आपल्याला हा सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये किती बाजू आहेत बघा. आणि मी तुम्हाला सांगितलं, हा याला काय म्हणतो सांगितलं सांगा. किती बाजू आहे? किती बाजू आहेत? 7. 7 बाजू आहेत. मग टोटल म्हणजे सम ऑफ अँगल्स किती होणार ते सांगा बघूया मला. किती होणार? 7n म्हणजे काय आलं सांगा. 2 times 7 minus 4 किती होतात सांगा? हे 10. होतात 10 होतात. हे 10 इंटू काय करणार मी सांगा? 90. 90 करणार. म्हणजे किती होणार सांगा? 900. 900 होणार. आता याच्यामध्ये किती अँगल्स आहे? अँगल्स किती आहेत? 7 आहेत. डिवायडेड बाय 7 करा. आन्सर किती येतं बघा. किती येतं? बरोबर, असं काहीतरी येतं का? आपलं चुकलं काय? 7 दुनी 14, 4 आणि 9. 900 बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे ना? 3 4 5 6 7. ओके. 7 दुनी 14 मायनस 4 10 झाले, म्हणजे 900 झाले. ओके. 900 ला भाग जातो का 7 ने? नाही जात. बरोबर आहे ना? मग आपल्याला ते पॉइंट मध्ये मिळणार आहे. बरोबर आहे. किती होते बघा? पॉइंट मध्ये किती मिळतात सांगा मला ते. हॅलो हॅलो, कोण काढते का? मीच काढू? पॉइंट मध्ये कोण काढणार? सर मी काढतो. साधारण आपल्याला काय येतं सांगा? 128.57 मिळतात. ओके. हा प्रत्येक अँगल काय मिळाला सांगा? नाही समजलंय का? समजलं? तो रेग्युलर हेप्टोगॉन आहे. त्यामुळे काय होणार? हेप्टोगॉन आहे त्यामुळे काय होणार सांगा? प्रत्येक अँगल किती येणार सांगा? 128.57 येणार. समजलं एवढं? यस यस. ओके. आपण काय करूया माहिती आहे? 57 काढून टाकूया. एवढंच धरूया, आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं पडावं म्हणून. ओके. क्लिअर? क्लिअर? हो सर. यस सर. कुणाला इथपर्यंत काय डाऊट आहे का? डाऊट आहे कोणाला? नाही सर. नाही. ओके. आता बघा, आता कसं सोडवायचं बघा. हा अँगल किती आहे सांगा मला? मिळाला किती मिळाला? प्रत्येक अँगल किती असणार आहे? 128. 128 आपण धरूया. ओके. हा 128 असेल तर हा किती असणार सांगा? 128. हा 128 असणार. नो. हा 128 आहे, तर हा किती असणार आहे? 52. कारण हे दोन्ही काय झालं? हा स्ट्रेट अँगल झाला ना. स्ट्रेट अँगल पैकी एक मला माहिती, त्यामुळे दुसरा काय असणार सांगा? 52. 52 असणार. 52 असणार ना. 180 मधनं 128 गेले तर किती मिळाले मला? 52 नाही मिळत? मिळतात. ओके.
आता हा अपोजिट, हे दोन्ही अपोजिट अँगल आहे, त्यामुळे हा पण किती मिळणार मला? 128 मिळणार. एवढं समजलं सगळ्यांना? हॅलो? येस सर, येस सर. ओके. आता मला सांगा हा किती असणार आहे? हा किती असणार आहे? 120. 120. त्यामुळे हा किती असणार? हा छोटा दिसतो बघा, तो किती असणार आहे? 52. 52. हे दोन्ही 52 असणार, बरोबर. हा काय झाला सांगा माझा? 52 झाला. 52 त्याच्यावरनं हा पण काढू शकतो मी, बरोबर. हा मी काढू शकतो ना, मधला बघा छोटा दिसतो, तो दिसतोय तुम्हाला? हो सर, हो तो सर. किती येणार सांगा? हे दोन्ही 52 म्हणजे किती आले सांगा? 104 झाले दोन्ही मिळून. आणि हा ट्रायंगल आहे ना, ट्रायंगल म्हणजे परत आपण काय करणार सांगा? 180 मायनस 60 70 बरोबर आहे. हा 76. प्लस 76, तर हा किती येणार? हा किती? हा परत स्ट्रेट अँगल झाला ना, हा स्ट्रेट अँगल झाला ना. हा 76 आहे, तर हा किती येणार सांगा परत? 104. 104 येणार. एवढं समजलं सगळ्यांना? 104. एवढं Yes, समजलं sir. का सगळ्यांना? ओके. Yes, आता sir. आपल्याला हा काढता आला ना, तर आपण हा काढू शकणार, कारण हा परत क्वाड्रिलॅटरल होणार आहे, चौकोन होणार आहे. चौकोनाची बेरीज काय असते सांगा? 360 असते. हा आपण कसा काढूया बघा, कसा काढूया सांगा? कोण सांगतं मला? हा आपल्याला काढायचा आहे, तर कसा काढता येईल? हा अँगल काढायचा, हा अँगल काढायचा आहे, कसा काढता येईल? मी काय म्हणतो लक्षात आलं? हा अँगल काढला ना की हा मला मिळालाय, हा मला मिळालाय, हा मिळाला की हा मिळू शकेल ना, कारण सगळ्यांची बेरीज केली तर काय व्हायला पाहिजे सांगा? 360 यायला पाहिजे. आता इथे बघा, हा 128 आहे, म्हणजे हा किती होणार? मग सरकन किती होणार? 52 होणार. हा 52 होणार. हा पण 128 म्हणजे हा पण 52 होणार. हे दोन्ही 52 आहेत, त्यामुळे हा काय होणार सांगा? 104 होणार. आणि हा 104 असेल तर काय होणार सांगा? 104 नाही, 104 नाही, सॉरी, 76 होणार. 76 होणार. त्यामुळे हा पण काय होणार सांगा? 104. 104. आता 3 आपल्याला मिळाले, 104, 104 आणि किती मिळाले? 128 मिळाले. बेरीज करा, किती आले? 336 झाले. आणि आपण काय करणार सांगा? हे टोटल जे क्वाड्रिलॅटरचे असतं ना, ते 360 असतं. त्यामुळे मी काय करणार सांगा? 360 मायनस 336 म्हणजे काय मिळणार मला? किती मिळणार? 24 मिळणार. मी परत सांगू का? 24. नाही सर. परत सांगू का? काय परत सांगू? ओके. Yes. इथे बघा, हे समजलेलं टोटल किती असतं ते समजलेलं तुम्हाला? टोटल किती असणार? 7 बाजू आहेत, म्हणजे टोटल किती होणार सांगा? किती होणार? 7. 7 इंटू 2 14 मायनस 4 इंटू 90 करणार, म्हणजे किती होणार सांगा? हे 900. 900 होणार. पण त्याला आपण काय म्हणतो सांगा? रेग्युलर ऑक्टोगॉन आहे, त्यामुळे काय होणार? डिवायडेड बाय 7 केलं तर आपला आन्सर किती आलेलं सांगा? 128. एवढं समजलं? येस सर. Yes, sir. ओके. हा आपला, मी मोठं करू काय? काय समजणार तुम्हाला? डायग्राम आपण मोठा करूया का? नाही सर. एवढाच भाग पाहिजे, तेवढा भाग पाहिजे, तेवढाच मोठा करून घेऊया आपण. ओके. आता इथे बघा, हा जो माझा आहे ना, तो 128 आहे, हा पण 128 आहे, हा पण 128 आहे, हा पण 120, प्रत्येक 120 असणार. आणि पॉईंट येतो, पण पॉईंट आपण कन्सिडर करूया नको. ओके. आता हा जर 128 असेल तर डेफिनेटली हा पण 128 असायला पाहिजे. कशाला सांगा? कोण सांगतो कशाला? ते Opposite angle. अपोजिट अँगल्स आहेत. ओके. आता हा जर 128 असेल तर हा 128 झाला. एवढं क्लिअर समजलं सगळ्यांना? Yes, sir. ओके. Yes, आता sir. हा बघा, हा 128 आहे, त्याच्यावरनं हा अँगल काढू शकतो मी 52. का सांगा? का 52?
सर कारण 180 28 झालं की 52 स्टेट अँगल सम ऑफ स्टेट अँगल इज इक्वल टू 180. ओके, त्यामुळे हा काय मिळणार मला 52 मिळणार. इथे मी छोट्यामध्ये लिहितो 52. ओके, आता इथून पण काढू शकलो असतो. तसाच 180 हा असल्यामुळे हा पण 52 होणार. एवढं समजलं? येस तसंच सर. इथे पण काय होणार सांगा, इथे पण 52 होणार. ओके, आता हे दोन 52 आहेत म्हणजे दोघांची बेरीज किती होते सांगा? 104 होते. पण हा आपला ट्रायंगल आहे त्यामुळे बेरीज किती होणार त्याची सांगा? 180 यायला पाहिजे. मग मी काय करणार सांगा? 180 मधनं हे वजा करणार म्हणजे किती मिळणार मला सांगा? 76 मिळणार. म्हणजे हा माझा किती मिळणार सांगा? हा माझा नाही, हा माझा 76 मिळणार. बरोबर आहे ना? आणि Yes, त्यामुळे sir. हा किती होणार सांगा? हा किती होणार? 104. तसंच इथे पण काय होणार सांगा? हा 76 होणार सेम. आणि हा काय होणार सांगा? 104 होणार. 104. ओके, आता जर आपण 3 अँगल्स आपला हा आपला क्वाड्रिलॅटर होतो आणि आपल्याला माहित आहे क्वाड्रिलॅटर मध्ये टोटल सम ऑफ द काय असते सांगा? 360. 360 असते. आणि त्यामुळे याची आपण बेरीज करणार 104 आणि 128. त्याची जर बेरीज केली तर आपली काय होते सांगा? 336 होते. ओके, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? 360 मायनस 336 24. आता समजलं? येस सर. कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? सर म्हणजे तुम्ही NMTC किंवा MTRP चे क्वेश्चन हे असतात ना, त्याच्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये पुस्तकामध्ये कसे हे घालायचे, व्हॅल्यू घालायची आणि काढायची, तशी नाही विचार करायचा. मला आता सगळे कन्सेप्ट माहीत असेल. ट्रायंगलचं सम काय असतं, क्वाड्रिलॅटरचं काय असतं, वेगवेगळ्या पॉलिगॉनचं काय असतं, ते आपल्याला काय माहीत असेल ना, तर त्याच्यावरून आपल्याला असं अँगल ट्रेस करता यायला पाहिजे. प्रत्येक अँगल किती असेल ते आपल्याला काढता यायला पाहिजे. अजून कुणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा मला याच्यामध्ये? नाही सर. प्रॉब्लेम कठीण होता का? नाही सर. येस हा? सर. होय काय कठीण होता? नो सर. नो सर. ओके ओके, दुसरा खूप प्रॉब्लेम आहे ना, तो कशावर आहे सांगा? मोठा आहे? कठीण आहे? कठीण आहे हा? नाही सर. लाईन बद्दल सगळ्यांना माहित आहे का? पहिल्यांदा सांगा लाईनची मेजरमेंट वगैरे. हा, इथे मी काय एकदम सोपा आहे बघा प्रॉब्लेम. आपल्याला काय सांगितलंय सांगा? ए आणि सी चं डिस्टन्स दिलेलं आहे. ते किती दिलेलं सांगा? 12 दिलेलं आहे. हे तर सगळ्यांना समजलं? ओके, नंतर दुसरं काय दिलंय सांगा? बी आणि डी चं डिस्टन्स दिलेलं आहे 17 दिलेलं आहे. ओके, बी आणि सी चं डिस्टन्स दिलं, बी आणि डी चं दिलं ते 17 दिलं. आणि मग काय दिलंय सांगा? एडीचं दिलेलं आहे. एडीचं आपल्याला काय दिलेलं आहे? दिलेलं आहे ते आपल्याला किती दिलंय? एडी इज इक्वल टू 22. ओके, आपल्याला काय काढायचंय? एबीचं डिस्टन्स काढायचं आहे आणि सीडीचं डिस्टन्स काढायचं आहे. कोण डोकं चालवणार का? कसं काढता येईल ते? काय करायचंय? आपल्याला काय दिलंय सांगा? एसीचं दिलंय आणि बीडीचं दिलंय. एसीचं दिलंय आणि बीडीचं दिलंय. त्याच्यावरनं आपल्याला काय काढायचंय? सीडीचं काढायचंय आणि एबीचं पण काढायचं. थोडस कन्फ्युजिंग आहे ना का नाही? बरोबर आहे, सिंपल आहे. काढलं? मला सांगा एसी आपण कसं लिहू शकतो सांगा? सर आय थिंक सो एबीचं डिस्टन्स 6 आहे. 6 आहे. बघूया, एबीचं डिस्टन्स 6 आहे. कसं काढलं बाई तू? सर ते मी ए टू सीचा ना 12 मध्ये हाफ हाफ केलं. कसं कसं सांगू शकतो? त्याने म्हटलंय का तसं हा बाय म्हणून? हा बाय म्हणून सांगितलंय का त्याने? नाही सांगितलंय. ओके, आपण सोडूया, हे सिस्टमॅटिक सोडूया. मला माहित आहे एसीचं डिस्टन्स किती आहे सांगा? किती दिलंय मला? 12 दिलंय. एसी आपण कसं लिहायचं आपलं? ऑप्शन बी सर. बघूया ना. मला सांगा एसी मी असं लिहू शकतो का? बघा,
ए बी सर 2 मिनिट प्लस BC असं लिहू शकतो. येस सर. हा, कारण हे दोन्ही मिळून काय होतात सांगा, AC होत आहे. आणि हे आपल्याला किती दिलंय सांगा, किती दिलाय? 12. ओके. तसं BD मी कसं लिहू शकतो सांगा, BD BC plus CD. BC प्लस CD. ओके, बरोबर. हॅलो. येस सर. आणि ते आपल्याला किती दिले सांगा, 17 दिलाय. ओके. आणि तिसरं आपल्याला काय दिले सांगा, AD दिलं. AD मी कसं लिहिणार सांगा? AB plus BC plus CD. AB प्लस BC प्लस CD. इक्वल टू आपल्याला 22 दिलं. सर बोल. सर जर A to C चा डिस्टन्स 12 आहे आणि हा? A to D चा डिस्टन्स 22 आहे, तर 22 minus 12 is equals to 10. म्हणजे C to D चा डिस्टन्स 10 येईल. हा, तेच मला पाहिजे होतं ना, तेच मला पाहिजे होतं ना. ओके. इथे बघा, तिने सांगितलं ते बरोबर आहे. समजलं तुम्हाला? इथे बघा, आपल्याला काय समजलं आता, A प्लस B चं 12 आहे, A प्लस AB प्लस BC चं 12 आहे. म्हणजे हे आपण जर 12 धरलं तर आपल्याला CDचं मिळालं ना. CDचं किती असायला पाहिजे सांगा? 10. 10 असायला पाहिजे. सिंपल नव्हता क्वेश्चन. आता CDचं मला समजलं, BCचं मला काढता येणार नाही. सर सर जर हा, बोल. A to D चा डिस्टन्स 22 आहे म्हणजे D to D चा डिस्टन्स पण 22. मग 22 minus 70. 22 मायनस 70 गरज नाही ना. सीडीचं मला समजलं ना, सीडीचं मला 10 समजलं आणि दोघांचं मिळून 17 आहे. म्हणजे BCचं किती असायला पाहिजे? 7. 7 असायला पाहिजे. येस सर 7. BCचं 7 आहे, तर ABचं दोघांचे मिळून 12 होतं. म्हणजे 5 सर. ABचं 5 असायला पाहिजे. आता सर, काय विचारलं त्याने? आता AB विचारलंय मला. 5 AB चं divided काय? by 10. 5 डिवायडेड बाय CD. CD काय सांगितलं? 1/2. 10. म्हणजे काय होणार सांगा? 1/2. सर मला सांगा आता, प्रॉब्लेम कठीण होता का सोपा होता? सर सोपा. सोपा. अतिशय सोपा होता. पण पहिल्यांदा काय वाटलं आपल्याला, खूप काहीतरी आहे त्याच्यामध्ये वाटलं. मी परत सांगू, ज्यांना समजलं नाही त्यांना. सर हा, सर बोल. सर तू जे आपण AB चे डिस्टन्स काढलं ते आपण असं पण काढू शकतो ना, 22 minus 17. काढू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. लक्षात येते ना? हे कोणाला प्रॉब्लेम आहे? बोल. गुरव काय प्रॉब्लेम आहे? सावंतला काय प्रॉब्लेम आहे आणि साळुंकेला काय प्रॉब्लेम आहे? सावंतला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय? बोला की रे, पटकन बोला, वेळ घालू नका. प्रश्न कळाला अरे मला फक्त नाही कळाला. ABCDचं हे काढायचं होतं, रेशो काढायचा होता. म्हणजे मला AB आणि CD ची व्हॅल्यू काढायची होती. समजला प्रश्न? इथे बघा, येस सर. इथे बघा, प्रश्न जर वाचला ना तर आपल्याला काय, मी परत एकदा सांगतो बघा, क्वेश्चन अतिशय सोपा होता. ओके. पण पहिल्यांदा बघितल्यावर आपल्याला काय वाटलं सांगा, तो खूप खूप कठीण वाटला. पण हा क्वेश्चन काय सांगा, खूप 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 सोपा आहे. ओके. मला काय दिलंय त्याने बघा, AC दिलं. इथे बघा, AC म्हणजे काय बनतं सांगा, AC डिस्टन्स कसं मिळतं मला? AB प्लस BC केल्यावर मिळतं. ओके. इथे बघा, आता क्वेश्चन विचारू नका, जरा थांबा. AB प्लस AC केल्यावर मला BC केल्यावर काय मिळतं सांगा? AC मिळतं. आणि त्याचं दिलेलं आहे मला 12 दिलेलं आहे. हे सगळ्यांना समजलं का? हात ज्याने वर केले त्यांना? यस. ओके. आता पुढचं बघा, त्याने काय दिले सांगा? BD दिलं. BD म्हणजे काय सांगा? इज इक्वल टू BC, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स. हे आपल्याला त्याने दिले 17 दिलं. ओके. आणि तिसरं आपल्याला काय दिलं सांगा? AD दिलं. AD म्हणजे काय होते सांगा? AB प्लस BC प्लस CD.
इक्वल टू आपल्याला 22 इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हे समजलं सगळ्यांना? ओके. आता इथे आपल्याला काय सांगा, AB आणि BC आहे. इथे पण AB आणि BC आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. ओके, त्याची व्हॅल्यू किती आहे सांगा? 12 आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू आपण 12 कन्सिडर करणार. या दोघांची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार? 12 कन्सिडर करणार. आता 12 मध्ये किती मिळवल्यावर 22 येतात सांगा? किती मिळवल्यावर येतात? हॅलो, 10. 10 मिळालं. त्यामुळे CD ची व्हॅल्यू किती आली सांगा? आपली 10 झाली. आता इथे बघा, इथे आपल्याला CD ची व्हॅल्यू मिळाली. मग इथे मी कन्सिडर काय करणार सांगा? CD ची व्हॅल्यू 10 आहे आणि मला BC ची काढायची आहे. आता CD मध्ये 10 मिळवल्यावर BC ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आन्सर 17 यायला पाहिजे. मग BC ची व्हॅल्यू किती असणार सांगा? BC ची व्हॅल्यू किती असणार मग? हॅलो, किती मध्ये? 10 मध्ये 7 येणार. सॉरी, 7 येणार. ओके. आता इथे बघा, आपल्याला BC ची व्हॅल्यू मिळाली. ही आपल्याला काय 7 आहे. 7 मध्ये किती मिळवल्यावर 12 होणार? 5. 5. मग AB ची व्हॅल्यू काय मिळाली? मला 5 मिळाली. आपल्याला काय विचारलं बघा त्यांनी? AB अपॉन CD विचारलं. AB ची व्हॅल्यू 5 आहे आणि CD ची व्हॅल्यू आपण 10 काढली. 5/10 म्हणजे आपण काय करणार सांगा? 5 ने याला जर हे केलं तर काय होणार सांगा? 1/2. त्यामुळे आन्सर त्यांचं बरोबर आहे. आता समजलं सगळ्यांना? येस सर. येस सर. कोणाला डाऊट आहे का आता? कठीण होतं सांगा मला. कठीण होतं? नाही हा? सर. नाही एकदम सर. सोपं होतं. बघितल्यावर ठरवायचं नाही ते कठीण आहे काय हे आहे सोपं आहे. ओके, सॉल्व्ह करायला प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिकली ते सोपं वाटतं मग. ओके, चला नेक्स्ट. सर, हा बोल, काय प्रॉब्लेम आहे? हो, मला BC 7 कसं आलं कळलं नाही. CD ची व्हॅल्यू किती आहे? किती काढली आपण CD ची व्हॅल्यू? 10 काढली. 10 मध्ये किती मिळवल्यावर 17 होणार आहे? 7. 7. मग झाली ना. B ची व्हॅल्यू किती होणार? 7 येणार. ओके. आता BC ची व्हॅल्यू 7 मिळाल्यावर AB ची काढायची. AB मध्ये 7 मध्ये किती मिळवल्यावर 12 होता? 5. 5. त्यामुळे 5 येणार आन्सर AB चं. आता तरी समजलं? हो. येस सर. ओके. येस सर. इथे बघा एक दिलेलं आहे. तुम्हाला काय करायची? Y ची व्हॅल्यू काढायची आणि X ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हे अँगल काढायचे आहे. इथे 35 दिलंय बघा. इथे X दिलंय, इथे Y दिलंय, इथे 3X दिलंय आणि इथे 3Y दिलंय. त्याच्यावरनं मला Y, X ची व्हॅल्यू काढायची आहे. सगळे अँगल्स काढायचे आहे. एकदम सिंपल आहे. हा, फक्त थोडंसं डोकं चालवायला पाहिजे. कोण ट्राय करणार का? बोल सर, बोल. सर एकदा वापस प्रॉब्लेम मध्ये काय करायचं सांगता का? ऍक्च्युली माझं कनेक्टिव्हिटी गेली होती. इथे मला Y ची व्हॅल्यू काढायची आहे. तू म्यूट हो गया आधी. ओके, इथे मला Y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि X ची व्हॅल्यू काढायची. तसं 3Y ची व्हॅल्यू काढायची आणि 3X ची व्हॅल्यू काढायची. ओके, समजलं आता? येस सर. भोयर आणि सावंत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? भोयर काय प्रॉब्लेम आहे? रोय. हा, थ्री वाय ते 3Y च्या खाली काय दिलंय? कुठे? 35 दिलंय. 35. सर तुमचा आवाज डबल द्या. कोणतरी माईक चालू आहे ना कोणाचा? जमेल? जमेल का? सगळं सिंपल आहे बघा. फक्त काय प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे? स्ट्रेट अँगल प्रॉपर्टी, ट्रायंगल, सम ऑफ ट्रायंगल हे माहित असेल ना तर हे तुम्ही इझिली काढू शकाल.
हॅलो, सर तुम्ही जमेल? क्वेश्चन रिपीट कराल प्लीज. इथे फक्त y ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे 35 दिलंय. 3y ची व्हॅल्यू काढायची आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि 3x ची व्हॅल्यू काढायची आहे. जमेल का? सर हॅलो, 3y बरोबर 145 किती येणार सांगा? कारण हा कुठला अँगल झाला सांगा? स्ट्रेट हा अँगल. अँगल, हा स्ट्रेट अँगल झाला. हा 35 आहे, तर राहिलेला किती असायला पाहिजे सांगा? सर 145. 1 पण ते 3y आहे, त्यामुळे y ची व्हॅल्यू किती येणार सांगा? 48 पॉइंट. याला काय करायचं सांगा? 3 ने डिवाइड करायचं. सर 48.3. 48.3 बरोबर आहे. हो सर. ओके ओके, अंदाजे म्हणजे पॉईंट पॉईंट असं येणार आहे. ओके, 2 मिनिटं, मी तुम्हाला थोडीशी काय देतो सांगा. असं नको, पॉईंट मध्ये नको देऊया. थोडंसं आपण काय करूया, त्याला चेंज करूया. म्हणजे काय होईल सांगा. सर उद्या क्लास आहे. त्या क्लास नाही, दररोज नसणार आहे लेक्चर. हे तुम्हाला फ्री मध्ये आहे. तुम्हाला आवडलं तर नंतर तुम्ही जॉईन व्हायचं आहे. लक्षात आहे. नंतर जून पासून आपले आठवड्याला 2च क्वेश्चन लेक्चर्स असणार. ओके, सर दोन मॅथच्या मिनिट, नंतर बोलूया आपण. 2 मिनिट. हा 45 धरा रे, 45 धरा. ओके, 35 धरू नका, तो 45 धरा. हा अँगल 45 धरा आणि काढा बघूया. चला, हा 45 धरा. हॅलो, 3y 3y किती येणार सांगा? 3y किती येणार? सर 135. 135. त्याच्यावरनं आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो. हो सर 45. 45 येणार. ओके, म्हणजे हा आपला अँगल किती आला सांगा? 45 झाला. ओके, आता आपल्याला आणि कुठला अँगल मिळू शकतो? हा अँगल मिळू शकतो का? हो सर. किती होणार? किंवा हा आपल्याला 135 मिळाला. त्याच्यावर हा किती असणार सांगा? सर 45. हा सर 45. काय नाही समजलं. काय नाही समजलं? काय समजलं नाही ते सांग ना मला. तुला बेसिक माहित नसेल तर काही समजणार नाही. हा 3y 3y म्हणजे 135, तर y म्हणजे किती? 45. तुझ्याकडे समजा किती 21 रुपये आहेत, ते 3 जणांना वाटायचे आहे. काय करणार तू? प्रत्येकाला किती येणार? याला डिवायडेड बाय 3 करणार. तसंच इथे काय सांगा, 135 रुपीज आहेत, मला 3 जणांना सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला काय येणार? 45 येणार. तसंच तो अँगल 45 झाला. आता समजलं? येस सर. येस सर. ओके, हा 45 झाला, हा 135 झाला, हा 45 झाला. बरोबर आहे ना? हा पण किती होणार सांगा? 135. अपोजिट अँगल आहे, किंवा इकडनं काढलं तरी चालेल. आता हा 45, हा 45 आहे. बरोबर आहे. तेव्हा हा किती होणार सांगा? 90 होणार. तो 90, तर हा किती होणार? 90 होणार. ओके, एवढं समजलंय सगळ्यांना? येस सर. आता बघा, आपल्याला आणि एक्स काढायचा आहे. एक्स कसा काढता येईल? मग काय करावं लागेल? काढण्यासाठी काय करता येईल आपल्याला? x is 30. कसं पण? इथे बघा, इथे किती आहे सांगा? 90 आहे. इथे किती आहे सांगा? 90 आहे. दिसत नाही 90, पण 90 आहे तो. ओके, आणि हे दोन्ही मिळून 90 व्हायला पाहिजे. पण आपल्याला 90 चे 4 भाग करायला पाहिजे. 3 भाग इकडे घ्यायचे आणि 1 भाग इकडे घ्यायचा. 4 भाग जर आपण केले तर किती होतात? 22.5 होतात. बरोबर आहे. हाफ केलं तर किती होतं? 45 होतं. त्याचं हाफ केलं तर किती होतं? 22.5 येतं. हा अँगल आपला काय येणार सांगा? 22.5 येणार आहे. 22.5. आणि राहिलेला जो येतो काय होणार सांगा? हा इकडे येणार आहे.
म्हणजे 45 आणि 22.5 किती होतात? 67.5 होतात. बहुतेक जणांना नाही समजलं हे. समजलं सगळ्यांना? हो सर. हा परत इथे बघा, हा 90 आहे, हा आपला काय सांगा 90 डिग्री आहे, आणि हे दोन्ही मिळून 90 व्हायला पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे सम ऑफ अँगल किती असतात सांगा? 180 असतात. त्यामुळे हे दोन्ही मिळून काय व्हायला पाहिजे सांगा? 90 व्हायला पाहिजे. म्हणजे आपण किती भाग करणार त्याचे? 3x + 1 म्हणजे 4 भाग करणार. 90चे जर 4 भाग केले तर प्रत्येक भाग आपल्याला जर डिवायडेड बाय 4 केला तर आपल्याला काय येते सांगा? 22.5 येतं प्रत्येक भाग. मग एक भाग आपण इथे घेणार आहे. आता 90 पैकी एक भाग इथे घेतला तर हा 22.5 झाला, आणि राहिलेला भाग काय करायचं? 90 मधनं वजा करा, 22.5 वजा करा, तुम्हाला काय मिळणार सांगा? 67 किती मिळणार? सॉरी, हे माझं 67.5 नाही मिळणार, माझं चुकलं ते. मग असे किती मिळणार सांगा? ठीक आहे ना, 62.5 येणार. ओके, 67 नाही बरोबर आहे बहुतेक ना? सर 67.5. बरोबर ऍड करतो मी इकडनं. 90 मधनं ते वजा करायला पाहिजे, इथे ऍड करायला पाहिजे. बरोबर. कुणाला काय डाऊट आहे का? हॅलो, काय ते? सर नो सर. काही नाही डाऊट. ओके, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत? सोडवणार आहोत. ओके, म्हणजे जनरली आपलं काय होणार सांगा? याचा फायदा कुठे होणार सांगा? आपण बघा शाळेतले पुस्तकातले काय करतो, सगळे क्वेश्चन आपल्याला देतात, कारण ते कसे सोडवायचे फॉर्म्युला घातला की येत आहे. पण इथे आपल्याला सगळं काय वापरावं? प्रॉपर्टीज वापराव्या लागतात. उदाहरणार्थ स्ट्रेट अँगलची प्रॉपर्टी काय आहे, ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे, ऑपोजिट अँगलची प्रॉपर्टी काय आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि परफेक्ट केव्हा होईल सांगा? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवता तो. आता मगाचा प्रॉब्लेम सुद्धा खूप जणांना पहिल्यांदा काय वाटलं सांगा? कठीण वाटला, पण तो कठीण नव्हताच. ओके, किंवा हा सुद्धा तुम्हाला काय वाटला सांगा? कठीण वाटला. पण आपल्याला जर काय माहिती असेल, पॉलिगॉनची प्रॉपर्टी माहीत असेल ना, तर आपण हे सोडू शकतो. ट्रायंगलची प्रॉपर्टी, पॉलिगॉनची प्रॉपर्टी माहीत असेल तर आपण सोडू शकतो. त्याच्या अगोदरचा सुद्धा मी तुम्हाला होमवर्कला दिलेला, तो पण खूप जणांना जमला नाही. पण त्याच्यामध्ये काय होतं सांगा? काहीच नव्हतं. स्ट्रेट अँगल प्रॉपर्टी आणि ट्रायंगलची प्रॉपर्टी याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं त्याच्यामध्ये. ओके, तर असे प्रॉब्लेम जर तुम्हाला हे कळलं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमची काय होईल? डेव्हलप होणार. नुसतं पुस्तक घेऊन बसू नका. प्रत्येकाने RD शर्मा घेतलंय का? हॅलो, RD शर्मा हे असू दे, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला प्रॉब्लेम पण भेटतील. ओके सर कंपल्सरी आहे का? कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम, मॅथ्स हा सब्जेक्ट असा आहे समजा एकदम 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 सिम्पल आहे, पण केव्हा? जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर. नाहीतर मी शिकवताना तुम्हाला काय वाटतं सांगा? हे इझी आहे, सोडू शकतो, पण तशा वेगळ्या प्रकारचा दिला तर तुम्हाला जमत नाही. म्हणून काय बघायला पाहिजे? आपण न बघितलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आता तुम्ही पुस्तकातले काय करत असतात? परत परत बघून बघून तुमचं परफेक्ट झालेलं असतं. त्यामुळे काय करायचे सांगा? न बघितलेले प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येतात का? वेगळे. आणि आपण ते शिकलोय, पण काय वाटतं आपल्याला? नाही, आउट ऑफ सिलेबस आहे असं वाटतं. नाहीये, सगळं आपलं सिलेबस मधलंच असतं, फक्त ते तुम्हाला फिरून फिरून काहीतरी विचारलेलं असतं, ते तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. सर क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके, तर जनरली तुम्हाला जर असं आवड असेल अशा प्रॉब्लेमची सॉल्व्ह कर, तरच क्लास जॉईन करा. ओके, नाहीतर जॉईन करू नका. नुसते तुम्हाला काय वाटलं सोपे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर जॉईन होऊच नका क्लासला. कारण आपण ज्या 2 एक्झाम मध्ये बघतोय ना, NMTC आणि MTRP, या बऱ्यापैकी काय असतात अशा प्रकारे? MTRP या बऱ्यापैकी अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला काय केले जातात? विचारले जातात. सर हा बोल. मम्मी बाबाचं फीस वेगळं आणि मॅथच्या क्लासचं फीस वेगळं आहे का? नाही, वेगळं असणार आहे, फीज वेगळी असणार आहे. टायमिंग सुद्धा मी तुम्हाला ऍडजस्ट करतो, कारण होमी बाबा तुमचं उद्यापासून चालू होतं 26 पासून, बरोबर आहे ना? मग मी काय करतो, पुढच्या वेळी आपण 8:30 ला घेतोय. हे 6वीचा असणार, तो काय असणार 8:30 ला असणार, त्यामुळे टायमिंगचा काय प्रॉब्लेम येणार नाही. सर बोला. सर या एक्झाम साठी कसं अप्लाय करायचं? ते सगळं सांगेन मी. सर ओके, सगळं सांगेन. मॉर्निंग बॅच
हे तुम्ही काय करू शकता, हे करू शकता, ऑनलाईन पण भरू शकता. ओके. याच्यासाठी तुम्हाला शाळेला तुम्हाला काय करावं लागेल, एखादं तुमच्या तालुक्यामध्ये सेंटर आहे का बघावं लागेल, नाही तर तालुक्यात मधलं सेंटर एखादं तयार करावं लागेल. सर तरी शाळेला रिक्वेस्ट करावी लागेल की सेंटर घ्या म्हणून. कारण ही काय सांगा ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे आणि एकदम नॉमिनल फी असते त्याच्यामध्ये. एक्झाम फी असते ती 125 रुपये असते. बऱ्यापैकी काय असते सांगा. हा बोल. सर ही एक्झाम फक्त 6 स्टँडर्ड साठीच आहे. नाही, 6 साठी आहे, 7 साठी आहे, 8 साठी आहे, 9 साठी, सगळ्यांसाठी आहे. पण ओके आपण बघणार तो NMTC 6 साठी बघणार. सर ओके. कारण इथे सगळी मुलं आहेत ती 6वीची आहे, त्यामुळे क्वेश्चन जे असणार ते 6वी साठी असणार. ओके. सर सर बोल. सर हा बोल. MTRP आहे ना, ती इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, भारतातली नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे मॅथ्स मध्ये. त्यांच्यातर्फे काय घेतली जाते, घेतली जाते. ही पण बऱ्यापैकी. आणि जर तुम्ही सेकंड लेवलला जर सेकंड लेवल क्लिअर केली ना, तर तुम्हाला ISI कोलकाता इथे कॅम्पला पण काय करता येतं, जाता येतं. आणि ते संपूर्ण कॅम्प काय असतं सांगा, मोफत असतं. तुमची राहण्याची जेवण्याची व्यवस्था सगळी केली जाते. आता बघा आमचे IIT खरगपूरला आमचे 9 विद्यार्थी गेलेले आहेत. हे 9 सिलेक्ट झालेले, सॉरी, त्याच्यापैकी 7 जण गेलेले आहेत. 2 जणांनी नाही घेतलं, फ्री होता. त्याला 45 दिवसाचा कॅम्प होता. जाऊन येऊन तिथे राहणं खाणं पिणं सगळं मोफत होतं. तसंच IISc भारतातली 2 मिनिट IISc भारतातली नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च ओरिएंटेड. गेल्या वर्षी आमचे तिथे 2 विद्यार्थी गेलेले. त्याला काय म्हटलं जातं सांगा, प्रॉमिस इंडिया नावाचा प्रोग्राम असतो. म्हणजे भारतातले 50 विद्यार्थी मॅथ्स मधले सिलेक्ट केलेले, टॅलेंटेड विद्यार्थी. ओके. तुम्हाला पण अशा प्रकारचे चान्स, पण तुमचे काय असायला पाहिजे सांगा, मॅथ्स मधले कन्सेप्ट सगळे क्लिअर असायला पाहिजे. नुसतं पुस्तक नाही घेऊन बसायचं, तर वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सोडवता येतात. हा बोला, कोणाला काय बोलायचं विचारा. सर उद्या होमी बाबाचा क्लास आहे तर मॅथचा क्लास राहणार नाही का? नाही नाही नाही, एक लक्षात घ्या, आपला 6:30चा टायमिंग नसणार आहे. ओके. फक्त मी काय करतोय सांगा, ह्या महिन्यातच फक्त काय घेतोय सांगा, फ्री मध्ये घेतोय. जून पासून आपले 2 क्लासेस असणार आहे, आठवड्यातनं 2. या महिन्यात फक्त मी एकच क्लास घेतोय. ओके. आपली जी सगळ्यांना बहुतेक पहिल्या लेक्चरला पण सांगितलेली, आपली जी वार्षिक फी आहे ती 6,500 आहे. त्याच्यामध्ये आपण NMTC MTRP वगैरे सगळं कव्हर करतोय. तुमच्या शाळेचा पोर्शन त्याच्यामध्ये कव्हर होतोय. कुठल्याही बोर्डचं वाचा तुम्ही, तर आपण घेताना हेअर लेवलचं क्वेश्चन घेतोय. त्यामुळे तुम्हाला सिंपल क्वेश्चन सोडवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आणि कोणाला काय बोलायचंय, बोला. सर होमी बाबा आणि मॅथचे क्लासेस दोन्ही वेगळे आहेत ना? काय ते होमी बाबाचा अजून हे क्लास वेगळे वेगळे आहेत ना? वेगवेगळे आहेत. होमी बाबामध्ये काय असतं सांग, मॅथ्स असतं का तिथे, काय सायन्स असतं? सायन्स. सायन्स असतं. इथे आपण मॅथ्स शिकतो. इथे आपण मॅथ्स शिकतोय. ओके. सर आणि कोणाला आम्हाला बोल. सर बोला. तिथे आम्हाला थोडंफार मॅथ्स पण शिकवतात. मॅथ्स पण शिकवतात. ओके. पण ते इझी मॅथ्स असतं. ओके. त्याच्यामध्ये आपण इझी मॅथ्स वापरत असतो. ओके. ओके. याच्याबरोबर तुम्हाला काय करता येईल सांगा, एक IIT बॉम्बेद्वारे सुद्धा परीक्षा घेतली जाते, MO नावाची, मॅथ्स ऑलिम्पियाड. ही कोणातर्फे घेतली जाते सांगा, IIT मुंबईतर्फे. पण ही काय असते सांगा, ऑफलाईन नसते. तुम्हाला IIT मुंबईमध्ये जावं लागतं. ओके. त्या परीक्षेला पण तुम्ही बसू शकता. म्हणजे आपण एका परीक्षेचं टार्गेट करत नाहीये. आपण समजा काय घेतलं, लाईन्स अँड अँगल्स घेतलं, तर सगळ्या परीक्षेमध्ये जे जे काय येऊ शकतं तेवढ्या लेवलपर्यंत आपण जातोय. क्लिअर समजलं. आणि कुणाला काय पॅरेंट्स असतील तर पॅरेंट्सना काय विचारायचंय. सर हम्म. आम्हाला माहित नव्हतं हे मॅथच्या क्लासचं, तर आम्ही ऑटोमॅटिक ग्रुप मध्ये कसं आलो? माहित नाही कसे झाले म्हणजे ते. आपला बघा याचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर पण मी टाकलेला. ओके. तुमचा जो होमी बाबाचा ग्रुप आहे त्याच्यावर पण लिंक पाठवलेली मी, त्याच्या थ्रू तुम्ही जॉईन झाला असणार. ओके. ओके सर. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय. हॅलो. परत एकदा सांगतो, ज्यांना मॅथ्स खूप अतिशय आवडतं त्यांनीच त्याच्यामध्ये भाग घ्या. कारण याची लेवल काय असणार आहे सांगा, परीक्षेची लेवल थोडीशी हाय असणार आहे.
त्यामुळे तुमची तेवढी जर क्षमता असेल तरच घ्या, नाहीतर तुम्ही विचार करून नका. तुम्ही शाळेच्या परीक्षेमध्ये भर द्या नाहीतर. ओके. जर कोणाला काय करायचंय चॅलेंजिंग क्वेश्चन सोडवायचे असेल तर अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही द्या, नाहीतर फक्त शाळेच्या परीक्षा द्या. ओके. सर आम्ही जर क्लासला आहोत तर आम्हाला स्कूलचा आणि हे हँडल होणार का? अरे स्कूलपेक्षा हायर लेवल शिकवतो ना, स्कूल तुला काहीच वाटणार नाही ना. मग स्कूलचं आपण बेसिक घेतोच नाही ते. आता ट्रायंगल हे कुठे असणार, स्कूलमध्ये नसणार. पण तुम्हाला ट्रायंगल मध्ये काय केलेलं असणार सांगा, क्वेश्चन स्कूलमध्ये कसे विचारलेले असणार, हा अँगल दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे, हा अँगल काढा म्हणून सांगणार, एवढाच क्वेश्चन असणार. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला स्कूलमध्ये विचारले जाणार नाहीत. ओके. हॅलो. हॅलो. हा बोल बोल ना. हॅलो, कोण बोलताय? चला मग. ओके. कोणाला काय विचारायचं आणि ओके सर. नाही सर. ओके. तर ज्यांना इच्छुक आहे त्यांनी 31 मे पर्यंत फी भरायची आहे. जून पासून आपले रेग्युलर 2 क्लासेस चालू होतील. ओके. माझा जीपे नंबर सगळ्यांकडे असेल, त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. 9604150589 हा माझा जीपे नंबर आहे. आणि आपली वार्षिक फी आहे ती काय असणार, वार्षिक म्हणजे मार्च पर्यंत चालेल, आपलं मार्च 2027 पर्यंत चालेल. ओके. ही असणार ती 6500 असणार. ओके. चालेल मग, चला थांबूया आपण.